कोकण म्हटल्यानंतर इथला रसाळ हापूस आंबा डोळ्यासमोर येतो. पण याच हापूस आंब्याला आता गुजरातने या ठिकाणी या आंब्यावरती दावा केलेला पाहायला मिळतो आहे. वलसाड हापूस म्हणून भौगोलिक मानांकनाची मागणी वलसाड इथल्या शेतकऱ्यांनी केलेली पाहायला मिळते आहे. 2023मध्ये गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठानं वलसाड हापूस नावाने भौगोलिक मानांकन मिळावं यासाठी अर्ज दाखल केलेला आहे. अर्ज आल्यानंतर या संदर्भातील पहिली सुनावणी जी आहे ती 30 ऑक्टोबरला या ठिकाणी झाली आणि त्याला कोकणातल्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी विरोध केलेला पाहायला मिळतो आहे. वलसाड हापूस या ठिकाणची जी लागवड आहे ती कोकण कृषी विद्यापीठातल्या ज्या हापूस आंब्याची जी कलमं आहेत ती नेऊन त्या ठिकाणी लागवड करण्यात आलेली पाहायला मिळते आहे. आणि त्यानंतर या वलसाड च्या आंब्याला हापूसचा मानांकन मिळावं किंवा त्याचा दर्जा मिळावा अशी मागणी या ठिकाणी केलेली पाहायला मिळते. महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर राज्यामध्ये 4.5 लाख हेक्टर हापूसची लागवड या ठिकाणी पाहायला मिळते आहे. त्यापैकी कोकणामध्ये 1.80 लाख हेक्टरवरती ही लागवड या ठिकाणी पाहायला मिळते. कोकणाला 2018मध्ये या ठिकाणी हापूस नावानं मानांकन मिळालेलं होतं. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि पालघर या 4 जिल्ह्यांना मधील हापूस आंब्याला हे मानांकन या ठिकाणी मिळालेलं पाहायला मिळतं. समुद्र किनाऱ्यावरची ही 4ही गावं जिल्हे आहेत आणि त्या जिल्ह्यामध्ये सध्या कोकणातलं हापूस आंबा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घेतला जातो. मात्र वलसाड हापूसला मानांकन मिळालं तर कोकणातल्या शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान त्यामुळे होऊ शकतं. त्यामुळं इथल्या आंबा बागायतदारांनी वलसाड हापूस हे मानांकन द्यायला जे आहे ते विरोध केलेला पाहायला मिळतोय. एकंदरीतच कोकणातल्या आंबा बागायतदारांची या अर्जामुळं सध्या चिंता वाढलेली पाहायला मिळते आहे. कारण खऱ्या अर्थानं कोकणातला हापूसच हाच दर्जेदार आणि तेवढाच रुचकर म्हणून आंबा ओळखला जातो. मात्र हा दर्जा जर वलसाड म्हणजे गुजरात हापूसला दिला तर ह्याचा मोठा परिणाम आणि मोठा आर्थिक फटका कोकणातल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी सोसावा लागू शकतो. त्यामुळे या अर्जावरती कोकणातल्या शेतकऱ्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केलेली पाहायला मिळते आहे. कॅमेरामॅन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.